नमस्कार मित्रांनो, की स्टडी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लोकसत्ता सकाळ व द हिंदू या दैनिक वर्तमानपत्रामधून ज्या काही आर्थिक घडामोडी घडलेल्या आहेत त्यावर आधारित प्रश्न तयार केलेले आहेत व या प्रश्नांच्या माध्यमातून आपण आर्थिक घडामोडी आपण समजावून घेणार आहोत. हे जे प्रश्न असतील तुम्हाला येणाऱ्या ज्या परीक्षा असतील जसे की UPSC, MPSC मेन्ससुद्धा, MPSC कंबाईन, इतर तत्सम ज्या परीक्षा असतील त्यामध्ये तुम्हाला ते उपयोगाचे ठरतील. ठीक आहे. तर जो पहिला प्रश्न आहे आपला की नुकतेच सरकारी मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजे ज्याला आपण LIC म्हणतो त्यामध्ये किती दिवसांच्या कार्यसप्ताहाची सरकारने 10 मे पासून अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. तर याचे ऑप्शन आहे बघा. पहिला ऑप्शन आहे 4 दिवस, दुसरा ऑप्शन आहे 5 दिवसांचा कार्यसप्ताहाचा हप्ता, तिसरा ऑप्शन आहे 6 दिवसांचा कार्यसप्ताहाचा किंवा चौथा ऑप्शन आहे 7 दिवस. ठीक आहे. इथे चौथा ऑप्शनमध्ये 7 दिवस आहे ना, ऑप्शनमध्ये थोडे चूक झाल्यासारखे वाटते पण ठीक आहे, हा 7 दिवसाचा माझा. ठीक आहे. तर या ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे 4 दिवस. ठीक आहे. तुम्हाला याचं विश्लेषण जर द्यायचं म्हटलं तर आपण हे बघा, LIC मध्ये 5 दिवसच कामकाज राहील. तर यामध्ये मग शनिवार आणि रविवारी सुट्टी राहील आणि याची अंमलबजावणी 10 मे पासून होणार आहे. ही जी मागणी होती की 5 दिवसाचाच हप्ता असायला पाहिजे, बऱ्याच दिवसापासून LIC मध्ये म्हणजे इन्शुरन्स कंपनीमध्ये मागणी बऱ्याच दिवसापासून पेंडिंगमध्ये पडली होती आणि आता त्याची अंमलबजावणी काही दिवसांमध्ये म्हणजे 10 मे पासूनच सुरू होणार आहे. आता हा 5 दिवसाचाच हप्ता समजला जाणार आहे. ठीक आहे. तर याचा जो लाभ आहे तो जवळपास 1,15,000 कर्मचाऱ्यांना यांचा लाभ होणार आहे. तशीच जी मागणी होती बँक कर्मचाऱ्यांकडून सुद्धा केली जात आहे. अद्यापसुद्धा त्यांना त्यासंबंधी आणखी निर्णय झालेला नाही. ठीक आहे. तर ही जी माहिती तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला विश्लेषण करावं लागेल. या संबंधित दुसऱ्या प्रकारे सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही काय करायचं की LIC ही कधी स्थापन झाली, ठीक आहे, इतर LIC वगैरे कोणत्या आहेत, मग प्रायव्हेट सेक्टरमधल्या कोणत्या आणि सरकारच्या मालकीच्या कोणत्या. तसं LIC मध्ये सरकारचं धोरण थोडं बदलत आहे, त्याला खाजगीकरण करण्याचे तिचे प्रयत्न सुरू आहेत. तर तेही तुम्ही त्याची बाजू बघायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन काय आहे की याचा ऑप्शन काय आहे 5 दिवसाचा हप्ता. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनचा. दुसरा क्वेश्चन आहे की पहिलं की सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीसाठी शुद्धतेला प्रमाणित करणारी हॉलमार्कची सक्ती सरकारने 1 जून 2021 पासून लागू करण्याचे ठरवले आहे. दुसऱ्याच्या हॉलमार्किंगमधून 24 व 22 कॅरेट सोने प्रमाणीकरण वगळले जाणार आहे. तर यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे? अ बरोबर आहे की ब बरोबर आहे? तर विधान काय आहे म्हणजे खालील विधाने सत्य आहे का ते ओळखा. ऑप्शन पहिलं हे काय म्हणतं आहे की फक्त विधान अ बरोबर आहे. दुसरं ऑप्शन फक्त विधान ब बरोबर आहे. तिसरा ऑप्शन असा आहे की अ हे विधान चुकीचे आहे आणि चौथा ऑप्शन आहे की ब हे विधान चुकीचे आहे. ठीक आहे. तर यापैकी कोणतं सत्य विधान आहे? तर मित्रांनो यापैकी फक्त अ हे विधान सत्य आहे की 1 जून पासून जे काही सोन्याच्या दागिन्याची विक्रीसाठी शुद्धतेचे प्रमाण हॉलमार्कची जी सक्ती होती या अगोदर ते फक्त ऐच्छिक होतं की हॉलमार्किंग म्हणजे शुद्धता चेक करण्याचे प्रमाणीकरण BIS तर्फे दिले जात होते, ऐच्छिक होतं. पण आता 1 जून पासून ते सक्तीचे होणार आहे. ठीक आहे. आणि जे दुसरा ऑप्शन आहे की सोन्याच्या हॉलमार्किंगमधून 24 आणि 22 कॅरेट. तर मित्रांनो 24 कॅरेट आणि 23 कॅरेटला या प्रमाणीकरणापासून वगळले गेलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन दुसरा हा चुकीचा ठरतो. यासंबंधीची जी माहिती आहे ती आपण बघूया की हॉलमार्किंगच्या सक्तीमधून 24 कॅरेट सोने वगळल्याबद्दल सराफांमध्ये नाराजी व्यक्त झाली. ठीक. जूनपासून म्हणजे 10 जूनपासून 18
14 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्याच्या विक्रीला मुभा असणार आहे. बाकीची 23 आणि 24 असेल त्यांना त्यामध्ये वगळलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर या संबंधीमध्ये हॉलमार्किंगची पद्धत कशी असते, BI संस्था कधी स्थापन झाली, म्हणजे ती सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी जे काही प्रमाणीकरण असतं, स्टँडर्डायझेशन सुद्धा म्हणतात त्याला, तर ते स्टँडर्डायझेशनचं जे काही सर्टिफिकेट असतं ते BI तर्फे झालं आहे. तर त्याच संबंधी सुद्धा तुम्ही माहिती बघा. ठीक आहे. मी त्यामध्ये डिटेलमध्ये जाणार नाही, फक्त त्यावर क्वेश्चन कसे तयार होतात हेच एवढं बघणार आपण. ठीक आहे. तर याचा ऑप्शन कोणता बरोबर आहे? फक्त कोणता, की सोन्याच्या दागिन्याच्या विक्रीसाठी शुद्धतेला प्रमाणित करणाऱ्या हॉलमार्कची सक्ती सरकारने 1 जून 2021 पासून लागू करण्याचे ठरवले आहे. ठीक आहे. आणि यामध्ये 24 आणि 23, 22 नाही, तर हे वगळलं गेलेलं आहे. तर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पुढचा क्वेश्चन हा 15 वित्त आयोगाच्या संबंधित आहे. तर 15 वित्त आयोगाच्या संबंधित जे काही डिटेल्स असतील ते तुम्ही बघायला पाहिजेत, की 15 वित्त आयोगाचे जसं की अध्यक्ष कोण आहेत, NK सिंग आहेत, त्याच्यानंतर त्याचा कालावधी किती आहे, त्यानंतर राज्यांसाठी काय तरतुदी केलेल्या आहेत तेही तुम्हाला बघायला हवे. त्या संबंधित हा क्वेश्चन आहे. की क्वेश्चन असा आहे की 15 वित्त आयोगाने 2020, 2021, 22 या वित्तीय वर्षात 17 राज्यांना एकूण महसूल तूट अनुदान 1,18,452 कोटी देण्याची शिफारस केली आहे. ठीक आहे. स्टेटमेंट आहे आणि बरोबर स्टेटमेंट आहे, 17 राज्यांना सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि यामध्ये तर चौथा क्वेश्चन असा आहे की खालीलपैकी कोणत्या विमा कंपनीने कोविड-19 सॉरी द 90 असायला पाहिजे, 19 थोडी प्रिंटिंग झालेली आहे, तुम्ही ते लक्षात घ्या. ठीक आहे. कोविड-19 लस घेणाऱ्यांसाठी सवलतीत आरोग्य विमा देण्याचे ठरवले आहे. तर देशातील कोणत्या विमा कंपनीकडून टाकलेले हे पहिलेच पाऊल असणार आहे. तर ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन आहे की रिलायन्स जनरल इन्शुरन्स, दुसरा ऑप्शन आहे LIC, तिसरा ऑप्शन आहे PTM इन्शुरन्स आणि चौथा ऑप्शन आहे ICICI बँकेतर्फे दिल्या जाणारे जे काही इन्शुरन्स कवर आहे ते. तर यापैकी बरोबर ऑप्शन कोणता आहे? तर यापैकी पहिला बरोबर ऑप्शन आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स. ते त्यांच्याकडून जे काही लस घेतील तर त्यांच्यासाठी सवलतीतून आरोग्य विमा देण्याचे ठरवलं गेलेलं आहे. आणि हे देशातील कोणत्या विमा कंपनीकडून टाकलेले पहिलं पाऊल असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की असे क्वेश्चन जर आले तर प्रत्येक जे काही हे जे ऑप्शन आहेत, समजा की रिलायन्स जनरल इन्शुरन्स, त्याविषयी तुम्हाला थोडी तरी माहिती काढावं लागेल. मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, लेक्चर जास्त मोठं होईल त्यामुळं तुम्ही काय करायचं, रिलायन्स, नंतर LIC, PTM जे काही प्रायव्हेट वगैरे असतील ते, ICICI यांच्या संबंधी जी काही इन्शुरन्स पॉलिसी वगैरे आहे, त्यांनी काही या रिसेंट कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये काही पाऊल उचललेले आहेत का आरोग्य विम्यासाठी, तर तेही तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे. त्याचं उत्तर काय आहे? रिलायन्स जनरल इन्शुरन्स, लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे, आता या संबंधी जर तुम्हाला न्यूज बघायची असेल तर आपण बघू. ती काही घेतली नाही सपोज, पण ठीक आहे, तुम्ही याच्या संबंधी तुम्हाला न्यूजपेपरमध्ये आजच्या तुम्हाला माहिती मिळून जाईल. पाचवा क्वेश्चन आहे की फिच जी काही आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था आहे ते त्यासंबंधी आहे. की प्रश्न आहे की फिचच्या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेची स्थापना कधी झालेली आहे. म्हणजे सरळ मी क्वेश्चन नेमून टाकलेलं की ह्या वारंवार येणारा न्यूजमध्ये असणारा एक आर्थिक घडामोडीविषयीची माहिती असते. पतमानांकन संस्था आपल्या भारताचं किंवा इतर देशांचं काय करते, पतमानांकन करून जे काही इन्व्हेस्टर असते त्यांना एक स्टँडर्ड देत असते आणि त्यानुसार त्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट होत असते. तर त्यामुळे ह्या ज्या फीस असेल, ते क्रेडिट रेटिंग एजन्सीज म्हणतात, त्याच्याविषयी मी तुम्हाला भारताच्या कोणत्या आमच्या जे का फॉरेन वगैरे असतील, नंतर प्युअर अँड स्टँडर्ड वगैरे असेल, त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती करायची आणि त्याची इस्टॅब्लिशमेंट वगैरे आणि त्याचं समजा हेडक्वार्टर कुठं असतं तेही बघायचं आहे. ठीक आहे. तर ऑप्शन काय यायचं की पहिला ऑप्शन आहे की याची जी स्थापना आहे, फिचची स्थापना 1912 झाली, नंतर दुसरं आहे 1913, तिसरं आहे 1914 आणि तिसरा आहे 1914 आणि चौथा आहे 1915. तर यापैकी बरोबर ऑप्शन आहे बघा, 1913ला फिचची स्थापना झाली. तर फिचच्या संबंधित रिसेंट जी न्यूज होती
ती अशी होती की करोना लाटेच्या थैमानाने देशापुढील आर्थिक आव्हानामध्ये वाढ होणार आहे. हे सर्वश्रुत आहे. तर हे फिचचं तसं एक तसं एक निरीक्षण आहे. ठीक आहे. परंतु यांचं मत आहे की मोदींचा करिश्मा मात्र कायम असल्याची फिचचे हे एक निरीक्षण आहे. ठीक आहे. त्यांनी जे भारताविषयी जे काही पतमानांकन केले तर ते जे पतमानांकन असेल त्याविषयी विचारल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी तो तसा क्वेश्चन फ्रेम केला आहे. ठीक आहे. तर हे जे 5 क्वेश्चन आहेत, हे 5 क्वेश्चन आणि त्यासंबंधी जी माहिती असेल तुम्ही पर्सनली ती गुगलवर सर्च करा किंवा पुस्तकामध्ये सर्च करून त्याविषयी माहिती काढून आजच्या आज तुम्ही अपडेट करून घ्या. हे जरी करंट क्वेश्चन जरी वाटत असेल तर हे थोडे कन्व्हेन्शनल क्वेश्चन सारखे सुद्धा आहेत. आता वित्त आयोग हा याविषयी जे प्रश्न असणार ते विचारत आहे, त्याचे जे मूलभूत शिफारसी असेल त्याविषयी क्वेश्चन विचारले जाण्याची 100% शक्यता आहे. कोणत्याही परीक्षा, फक्त UPSC असो, MPSC किंवा कंबाईनच नाही, इतरही बऱ्याचशा जे काही सेंट्रल एक्झाम असतील त्यासाठीही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर हे आजच्या लोकसत्ता सकाळमधून काढलेले काही आर्थिक घडामोडींविषयी प्रश्न आहेत. इथपासून आम्ही असेच दर दिवस 5 ते 10 क्वेश्चन आम्ही अपडेट करत राहू. तुम्हाला समजा आर्थिक नॉलेज तुमचं वाढवायचं असेल, म्हणजे इकॉनॉमिक्सच्या विषयी माहिती जर वाढवायची असेल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला डेली काय की माहिती मिळत राहील. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो.